सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा सण रविवारी येत असून खानदेशासह संपूर्ण महाराष्ट्रात सणाची जोरदार लगबग पाहायला मिळते। अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण करून त्यांना जल आणि अन्न अर्पण करण्याची प्राचीन परंपरा आहे। तसेच उन्हाळ्याचा वाढता कडाका पाहता या सणाला जलदानासाठी मातीच्या घागरी आणि थंड पाण्यासाठी माठांना अनन्यसाधारण महत्त्व असते। धुळे शहरातील बाजारपेठेत सध्या विविध आकारांचे माठ आणि घागरी विक्रीसाठी दाखल झाले। मात्र यंदा या पारंपरिक खरेदीला महागाईची किंचित झळ बसल्याचं चित्र आहे। स्थानिक विक्रेत्या ज्योतिबाई चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या मालाच्या म्हणजेच मातीच्या किमती वाढल्याने घागरी आणि माठांच्या दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 10 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे। तांब्या पितळेच्या घागरी बाजारात उपलब्ध असल्या आणि त्या फुटण्याची भीती नसली तरी कानबाईचा उत्सव आणि पितरांच्या पूजेसाठी मातीच्याच घागरींना नागरिकांकडून आजही पहिली पसंती दिली जाते। आधुनिक काळातही उन्हाचा कडाका आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा यामुळे वाढीव दर असूनही ग्राहकांची मातीची भांडी खरेदीसाठी वर्दळ कायम आहे। दुसरीकडे अक्षय तृतीया आणि आमरस हे समीकरण भारतीयांसाठी अविभाज्य आहे। यंदाचा सण गोड करण्यासाठी धुळ्यातील बाजारपेठेत फळांचा राजा असलेल्या आंब्याची मुबलक आवक झाली असून ग्राहकांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे। धुळ्यातील फळ विक्रेते शकील बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या बाजारात लालबाग, केशर, बदाम आणि कोकणचा राजा हापूस यांसारख्या विविध जातींचे आंबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत। ग्राहकांसाठी सर्वात दिलासादायक बाब म्हणजे यंदा आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत आणि मालाचा दर्जाही अतिशय उच्च आहे। सध्या बाजारात बदाम आंबे 80 ते 100 रुपये, केशर 160 ते 200 रुपये, लालबाग 100 ते 200 रुपये तर हापूस 300 ते 350 रुपये प्रति किलो या दराने विकला जातोय। यंदाचे आंबे नैसर्गिकरित्या इतके रसाळ आणि गोड आहेत की आम्ररस बनवताना त्यात वरून साखर टाकण्याची गरजच भासणार नाही असा विश्वास विक्रेत्यांकडून व्यक्त केला जातोय। एकंदरीतच एका बाजूला मातीच्या घागरी खरेदी करून जपलेली अतूट परंपरा आणि दुसऱ्या बाजूला रास्त दरात उपलब्ध असलेला आंब्याचा गोडवा यामुळे यंदाची अक्षय तृतीया नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने अक्षय आनंद देणारी ठरणार आहे। मैं शकील बागवान 5 शमनील धुळे फ्रूट व्यापारी। आता केशर आंबे आलेले, केशर बदाम आहे, लालबाग आंबे आहे, हापूस आंबे आहे। यंदा फार भाव कमी आहेत आणि माल एक नंबर क्वालिटी आहे। बदाम 100 रुपये, 100 रुपये, केशर आंबे 160 रुपये, 200 रुपये, हापूस आंबे 300 रुपये, 350 रुपये, लालबाग 100 रुपये से लेके 200 रुपये किलो तक लालबाग है। हा अक्षय तृतीया मोठवर एकदम योग्य दर आहे आणि माल एकदम हाय क्वालिटी आहे। साखर टाकायची गरज नाही। माझं नाव ज्योतिबाई शांताराम चव्हाण, सुभाषनगर, धुळे या दुकानावर आमचा सगळ्या प्रकाराचा माल असतो। आता अक्षय तृतीयाचे घागरीची विक्री चालू आहे। तर मग गेल्या वर्षी जरा 80 ते 90 रुपये 100 रुपयेपर्यंत होतात, पण यावर्षी जरा 10 रुपये 20 रुपये वाढलेले आहेत। माती मिळत नाही त्याच्यामुळे रेट वाढलेले आहेत। कारण आता पुन्हा आपण लागलेलं आहे, थंड पाण्याची चव लागलेली आहे लोकांना आणि घेतल्याशिवाय खात नाही। काही लोक म्हणतात की तांब्याची घागर पुजू आम्ही, तांब्याची घागर ही कानबाई असते ती पुजूही शकत नाही। पण काही लोकांच्या इथे भावना आहे की आम्ही तांब्याची घागर पुजून घेऊ, मातीची घागरला भाव येतात तर आम्ही तांब्याची घागर पुजू, पण तांब्याची घागरी लागू पण पडत नाही आणि ती कानबाई असते। पण हे सोडून तुम्ही मातीची वस्तू छोटी घ्या का मोठी घ्या, ही तुम्ही पूजायला पाहिजे। परंपरा आहे ती आपली महाराष्ट्र लोकांची। ही आपले म्हणजे पूर्ण परिसरामध्ये आहे दुकानं आहेत, गलोगली दुकानं आहेत, पण आपल्या कुंभारखुंटाचा जो आहे तो स्थायिक आहे। त्याप्रमाणे आम्ही पण त्या भावात विकतो। मातीचा खूप प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे 10 रुपये 20 रुपये रेट वाढतच राहतो। मातीच मिळत नाही पहिला मुद्दा, तर मातीवर तर सर्व खेळ असतो। माती मिळली तर सर्व काही गोष्टी होतात, त्याच्यामुळे सर्व अडचणी येत राहतात। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।